मरहबा कलेक्शन, एक ही छत के नीचे फैशन का सारा सामान। मरहबा कलेक्शन में उम्दा क्वालिटी के कपड़ों के अलावा शूज, लेडीज फैंसी चप्पल, जेंट्स चप्पल एंड हौजीरे आइटम्स वगैरह भी मिलेंगे। हमारा पता याद रखें, जमहूर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजीन मस्जिद के पास, मालदा चौक, मालेगांव। अभी डिप्टी डायरेक्टर ऑफिस में आज हमने धरना दिया था। इसमें हमारे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे साहब भी हमारे साथ शामिल हुए थे। राष्ट्रवादी शिक्षक संगठन और अखिल भारतीय उर्दू शिक्षक संगठन की तरफ से ये धरना था। हमने अभी ऑफिस में चर्चा की। साहब डिप्टी डायरेक्टर ऑफ एजुकेशन डॉक्टर बी चौहान साहब ये खुद यहाँ आए। हमारे निवेदन के ऊपर उन्होंने ये कहा है कि जिनका तकरार है लेकिन वो आप स्थानिक लेवल पर, शिक्षण अधिकारियालय लेवल पर और डिप्टी डायरेक्टर की वजह से रुका हुआ है, तो उनका वेतन हम 2-3 दिन में यानी इसी हफ्ते में शुरू कर देंगे। उनका पगार शुरू कर दिया जाएगा। और जो मंत्रालय लेवल के ऑर्डर्स है तो उसके लिए उन्होंने वहाँ लेटर दे दिया है और लेटर देने के बाद में वो वहाँ से उसकी सनिशा करके वो भी 8 से 15 दिन में ये उनका भी पगार जो है वो शुरू हो जाएगा। कुल मिला के आज जो धरने पर हम लोग बैठे थे, तकरीबन 209 टीचर्स का मैटर था ये। तो इन टीचर्स के 50% से ज़्यादा मसाइल हल हो गए। कुछ टेक्निकल रह गया है, वो 8-15 दिन में वो भी क्लियर हो जाएगा इंशाल्लाह और इनकी पेमेंट शुरू हो जाएगी। इसलिए आज का धरना हमारा, हम इसको आगे तक के लिए मुलतवी कर रहे कि 8-15 दिन के अंदर नहीं हुआ तो हम इससे बड़ा आंदोलन फिर करेंगे। आदरणीय शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग श्री चौहान साहेब यांनी आमचे आज धरणेवर बसलेले सर्व शिक्षकांना आम्ही जे निवेदन दिले त्याबद्दल आपले मत मांडावे। शिंदे साहेब या माननीय डॉक्टर सुधीर तांबे सर, आपलं शिष्टमंडळ, संघटनांचे सगळे प्रतिनिधी यांच्या समवेत चर्चा केलेली आहेत। ज्या शाळा अनुदानापासून किंवा शालार्थ न मिळाल्यामुळे 20% अनुदानापासून वंचित आहेत, त्याच्यात प्रामुख्यानं 2-3 भाग आहे। जे काही तक्रार केलेली आहे त्या तक्रारीमध्ये शुद्धीपत्रक बोगस आहे किंवा हस्तांतर बोगस आहे किंवा स्थलांतर बोगस आहेत, अशा प्रकारच्या तक्रारी आहेत। आपल्या सगळ्या शाळांच्या सुनावण्या घेऊन आपण जे काही आदेश शासन स्तरावरून निर्गमित झालेले आहेत ते खरे आहे खोटे आहे याच्या बाबतीत पडताळणी करण्यासाठी शासनाला पाठवलेलं आहेत, ते शासन स्तरावर प्रलंबित आहेत। त्याच्यामुळे जे शासन स्तरावर प्रलंबित आहेत ते येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा 1-2 आठवड्यामध्ये ते शासनाकडून व्हेरीफाय करून त्याच्या संदर्भात शासनाच्या स्तरावरचं व्हेरिफिकेशन आल्यानंतर किंवा शासनाचा खुलासा आल्यानंतर त्यांचा वेतन देण्याच्या संदर्भातला किंवा शालार्थ ID देण्याच्या संदर्भातला मार्ग मोकळा होईल। त्याच्यासाठी जे काही आमदार महोदय त्यांच्या मार्फत आणि आपले संघटनांचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्या मार्फत आपण प्रयत्न करतोय आणि 1-2 आठवड्यामध्ये ही सगळी कारवाई होईल असं अपेक्षित आहे। ज्याच्यामध्ये दुसरं जे तक्रारी व्यतिरिक्त जे कुठल्याच तक्रारीमध्ये नाहीत परंतु ज्यांचं शालार्थ ID किंवा ज्यांचं वेतन किंवा ज्यांना वेतनाचे आदेश मिळाले नाहीत, तर अशा शाळांच्या संदर्भामध्ये सुद्धा शिक्षण अधिकारी प्राथमिक यांना मी आपल्या सगळ्या समक्ष, आपल्या शिष्टमंडळांच्या समक्ष, माननीय डॉक्टर साहेब यांच्या समक्ष सूचना दिलेल्या आहेत की ज्यांच्या कुठंच तक्रारी नाही आहेत का तक्रारीमध्ये समावेश नाही आहेत त्यांचे जे काही प्रस्ताव आहेत ते प्रस्ताव आपण तातडीनं स्वीकारावेत आणि शालार्थ ID साठी ते माझ्या कार्यालयामध्ये, शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये तातडीनं सादर करावेत। तातडीनं त्या लोकांना शालार्थ ID देण्याच्या संदर्भामध्ये माझ्या कार्यालयामार्फत निर्णय घेतला जाईल। तोही प्रश्न आपण तातडीनं निकाली काढू। हे दोन्ही प्रश्न आपण विनाअनुदानीवर काम करतात याची जाणीव आहे, कार्यालयाला जाणीव आहे, परंतु काही अशा तांत्रिक अडचणीमुळे ते देणं शक्य नाही। परंतु आम्ही सकारात्मक आहोत आणि निश्चितपणानं आपल्या मागण्यांच्या संदर्भात तातडीनं आम्ही कारवाई करू। थँक्यू।